अशा मुलींपेक्षा शिवचरण गुप्ता हे निपुत्रिकच राहिले असते तर कदाचित जास्त बरं झालं असतं. ते कोट्यावधींचे मालक होते, आलिशान घरात राहत होते, आपल्या तिन्ही मुलींना उत्तम शिक्षण दिलं, त्यांच्या लग्नात मनसोक्त पैसा खर्च केला. पण जेव्हा वडिलांवर संकट आलं तेव्हा मुलींनीच त्यांच्यापासून पाठ फिरवली आणि जेव्हा वृद्धाश्रमात त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या तिन्ही मुलींना ही बातमी कळाली. त्यांनी एवढं सांगितलं, तुम्हीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून टाका, आम्ही तिथे येऊ शकत नाही. एका मुलीने 5100 ऑनलाईन पाठवले, दुसरी मुलगी व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार पाहत होती आणि सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉलवर वडिलांचे अंत्यसंस्कार पाहणारी ती मुलगी म्हणत होती, अजून किती वेळ लागणार, मला जेवायचं आहे, आंघोळ करायची आहे, लवकर करा ना. खरं तर शिवचरण गुप्ता हे मुंबई येथील रहिवासी होते. ते मोठे कापड व्यापारी होते. आपल्या पत्नी मीरा गुप्ता यांच्यासोबत एका आलिशान घरात सुखाने राहत होते. त्यांना 3 मुली होत्या पण मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणात आणि त्यांच्या लग्नात कधीही काटकसर केली नाही, मनापासून पैसा खर्च केला. त्यांची मोठी मुलगी अनिता शिक्षिका असून ती नेपाळमध्ये राहते. दुसरी मुलगी निशा ही देखील शिक्षिका असून ती उत्तर प्रदेशातील आजमगड येथे राहते. तिसरी मुलगी प्रिया ही मुंबईमध्ये राहते. शिवचरण गुप्ता यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न चांगल्या आणि सुस्थितीत कुटुंबात लावून दिली, जेणेकरून त्यांच्या मुलींना आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. पण नियतीने अचानक वेगळंच वळण घेतलं. त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. ते कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपलं अलिशान घर विकावं लागलं. मुलींच्या शिक्षणावर आणि लग्नावर खर्च केल्यानंतर त्यांनी जी थोडीफार बचत ठेवली होती तीही कर्ज फेडण्यात संपली. यानंतर त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना विनंती केली, तुमच्यापैकी कोणीतरी आम्हाला आपल्या घरी ठेवा, आमचा आधार कोण आहे, आम्हाला मुलगा नाही. पण तिन्ही मुली आणि त्यांच्या जावयांनी त्यांना आपल्या घरी ठेवण्यास नकार दिला. शेवटी मजबुरीने शिवचरण गुप्ता आणि त्यांची पत्नी मीना गुप्ता हरियाणातील सोनीपत येथील समाज कल्याण शिक्षण समितीच्या वृद्धाश्रमात राहायला गेले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचा आधार कोण ठरला, तो म्हणजे वृद्धाश्रम आणि त्यांची पत्नी मीना गुप्ता. त्यानंतर 2024 मध्ये आजारपणामुळे मीना गुप्ता यांचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर शिवचरण गुप्ता पूर्णपणे एकटे पडले. ते स्वतःही आजारी राहू लागले. अखेर 3 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3:30 वाजता त्यांचंही निधन झालं. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने त्यांच्या तिन्ही मुलींना फोन करून सांगितलं, तुमच्या वडिलांचं निधन झालं आहे, अंतिम दर्शनासाठी तुम्ही कधी येणार? त्यावर तिन्ही मुलींनी उत्तर दिलं, आम्ही तिथे येऊ शकत नाही, तुम्हीच तुमच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून टाका. एका मुलीने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी 5100 रुपये पाठवले. दुसरी मुलगी व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार पाहत होती, पण वेळ जास्त लागत असल्यामुळे ती म्हणाली, अजून किती वेळ लागणार, मला जेवायचं आहे, आंघोळ करायची आहे, लवकर करा. आणि तिसऱ्या मुलीला तर वडिलांच्या अंत्यसंस्काराशी काहीही देणं घेणं नव्हतं. अंत्यसंस्कार झाल्यानंतर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी मुलींना विचारलं, त्यांच्या अस्थी आम्ही जपून ठेवू का, तुम्ही घेण्यासाठी याल का? त्यावर मुलींनी उत्तर दिलं, जेव्हा तुम्ही अंत्यसंस्कार करूनच टाकले आहेत मग अस्थी ठेवून काय उपयोग.